In last lecture we have seen in chapter similarity. Now we are going to see in this chapter the theorem is BPT theorem, that is basic proportionality theorem. Definition of this theorem: if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the side in the same proportion. Means this line L is parallel to the side BC and this line intersect at point P and Q to the side AB and AC. गिवन लाईन ही एका साईडला पॅरलल असेल आणि ही लाईन दोन साईडला दोन पॉईंटमध्ये जर इंटरसेक्ट असेल तर ती लाईन त्या साईडला सेम प्रोपोर्शनलमध्ये डिवाइड करते. मीन्स AP अपॉन PB अँड AQ अपॉन QC हा रेशो कसा असतो, इक्वल असतो. तर या थेरमचं नाव काय आहे, BPT थेरम, मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता या ठिकाणी गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ या चार कंडिशन आपण स्टडी करायचं. तर गिवन मीन्स गिवन कंडिशन काय काय दिली. इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल लाईन BC किंवा साईड BC अँड दिस लाईन इंटरसेक्ट P अँड Q इन पॉईंट P अँड Q टू द साईड AB अँड AC रिस्पेक्टिवली. ही झाली गिवन कंडिशन. प्रूव्ह काय करायचं, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूव्ह करायचं. नंतर कन्स्ट्रक्शन काय केलं, PC अँड BQ हे दोन सेगमेंट जॉईंट केले. देअरफॉर आता प्रूफ, कन्सिडर ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB हे दोन ट्रायंगल घ्यायचे आणि हे दोन ट्रायंगल ऑब्झर्व या साईडनं करायचं. तर या साईडनं केल्यानंतर या ट्रायंगलचा बेस झाला AP आणि या ट्रायंगलचा बेस झाला PB. या ट्रायंगलची हाईट ही कन्सिडर करायची, ही परपेंडिक्युलर हाईट, आणि या ट्रायंगलची सुद्धा हाईट हीच असणार आहे. म्हणजे हाईट इक्वल असेल तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याचा बेसचा रेशो हा इक्वल असतो. मीन्स हाईट इक्वल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू AP अपॉन PB आणि रिझन लिहायचं हाईट इक्वल. इक्वेशन नंबर फर्स्ट. सेम ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचं आणि या साईडनं ऑब्झर्व करायचं. तर या ट्रायंगलचा बेस झाला AQ, या ट्रायंगलचा बेस आहे QC. या ट्रायंगलची हाईट ही कन्सिडर करायची, या ट्रायंगलची सुद्धा हाईट हीच असणार आहे. म्हणजे हाईट इक्वल. त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हे त्यांच्या बेसचा रेशो हा इक्वल असणार. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PCQ इक्वल टू AQ अपॉन QC. AQ अपॉन QC. इक्वेशन नंबर सेकंड, हाईट इक्वल. नाउ इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हे दोन ट्रायंगल जर कन्सिडर केले आणि या साईडनं ऑब्झर्व केलं तर हा झाला बेस. दोन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे या ट्रायंगलची हाईट झाली ही आणि या ट्रायंगलची हाईट झाली ही. दोन लाईन पॅरलल असल्यामुळं हाईट सेम, बेस सेम. हाईट आणि बेस जर दोन ट्रायंगलचा सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा 1:1 असतो. मीन्स दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो. इक्वेशन नंबर थर्ड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट अँड सेकंड LHS हे LHS हे सेम असणार आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशनमध्ये काय, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC इट्स कॉल्ड BPT थेरम. देन नेक्स्ट थेरम, property of an angle bisector of a triangle. Angle bisector of a triangle. Definition of this theorem: the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides.
remaining sides. Consider triangle ABC. Ray CE is the angle bisector of angle ACB. या अँगलचा हा रे काय आहे, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर मीन्स अँगल कॉन्ग्रंट किंवा इक्वल म्हणतो आपण. तर या ठिकाणी ही गिवन कंडिशन दिली आहे. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन पॉइंट E. बायसेक्टर ऑफ अँगल C intersect at point E to the side AB. ही झाली गिवन कंडिशन. आता प्रूव्ह काय करायचं, तर AE अपॉन AB इक्वल टू AC अपॉन BC हे प्रूव्ह करायचं. कंस्ट्रक्शन द पॅरलल रे टू द रे CE अँड BD. रे CEला रे BD हा पॅरलल काढला आणि रे BD हा एक्सटेंड केला अँड साईड AC ही एक्सटेंड केली ॲट पॉईंट D. या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आला, D. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कसं द्यायचं, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE पासिंग थ्रू द पॉईंट B पासून या रेला पॅरलल रे काढली अँड एक्सटेंड AC हा एक्सटेंड केला सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉईंट D. पॉईंट Dला इंटरसेक्ट केलेलं आहे. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता प्रूफ रे CE अँड रे BD these two lines are parallel and AD is the transversal. AD जर ट्रान्सवर्सल असेल तर अँगल ACE अँड अँगल ADB हे दोन अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रंट असतात. इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड कंडिशन BC is the transversal, therefore angle ECB and angle CBD हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. कंडिशन अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रंट असतात. इक्वेशन नंबर सेकंड. बट रे CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C, therefore these two angles also congruent. ह्या अँगलबरोबर हा अँगल कॉन्ग्रंट, ह्या अँगलबरोबर हा अँगल कॉन्ग्रंट, ह्याच्याबरोबरती हा अँगल कॉन्ग्रंट. देअरफोर दीज 4 अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. ते 4 अँगल कसे असणार, कॉन्ग्रंट असणार आहेत. देअरफोर इन ट्रायंगल CBD या ट्रायंगलचं जर ऑब्झर्वेशन केलं तर दीज टू अँगल्स कॉन्ग्रंट. Any triangle, 2 angles are congruent, therefore this triangle is called isosceles triangle. Isosceles triangles means opposite sides also congruent. Theorem of isosceles triangle theorem. तर या ठिकाणी ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असणार आहे. इक्वेशन नंबर आपण थर्ड तयार केलं. नाऊ इन ट्रायंगल ABD CE पॅरलल BD या साईडनं ऑब्झर्व केलं तर या साईडला ही साईड पॅरलल आहे. त्यामुळे BPT थिअरम आपण यूज करू शकतो. BPT थिअरम काय, तर AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CD अँड CD मीन्स CB. या ठिकाणी ही साईड पुटअप करायची, म्हणजे CDच्या ठिकाणी CB पुटअप केली. देअरफोर AE अपॉन CB इक्वल टू AC अपॉन CD इज कॉल्ड अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल थेरम.